केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यावरून जोरदार राजकारण सुरू झाले। संजय राऊतांनी त्यांच्या आक्रमक शैलीत टीका केली आहे। महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय घेतील असा टोला राऊतांनी लगावलाय, तर भाजपकडून संजय राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बैठका घेत आहेत। 2 दिवसीय दौऱ्यात निवडणुकीची रणनीती ठरवली जाते, तर अमित शहा अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून शाखांना भेटी देत आहेत। ही गंभीर बाब असल्याची टीका संजय राऊतांनी केली। काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत, तिथं अमित शहा यांनी थांबायला हवं। मात्र महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारला अमित शहा संरक्षण देत आहेत। मोदी शहा महाराष्ट्रात आल्यावर इथला उद्योग राज्याबाहेर जाण्याची भीती वाटते, अशी जहाल भाषा संजय राऊतांनी वापरली। त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का, व्यवहार वगैरे पाहायला? आम्हाला भीती वाटते। हे 2 प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल। संजय राऊतांनी अमित शहांच्या दौऱ्यावरून आक्रमक पवित्रा घेतलेला असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र अतिथी देवो भव अशी प्रतिक्रिया दिली आहे। जुना पक्ष असलेल्या भाजपमध्ये आजही टॅलेंट दिसत नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। चांदीच्या ताटात जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही। हे बाहेरून सगळे आलेच ताटावर बसतात, हा कुठला न्याय? संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला भाजपकडून जोरकस उत्तर देण्यात आलंय। प्रॅक्टिकल संघटनात्मक निवडणुकीचं काम करणारा एक जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं मार्गदर्शन असतं। सुळे राऊत अशाच बोंबा मारत राहा। अमित भाईंच्या मार्गदर्शनानं भारतीय जनता पार्टी महायुतीचा अश्वमेघ असाच त्या ठिकाणी दौडत राहणार आहे। विधानसभा निवडणूक आता अवघी 1 महिन्यावर आली आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे बडे नेते प्रचारात उतरणार आहेत। त्यामुळे जोरदार प्रचार आणि राजकीय टोलेबाजी सुरू राहणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।